एलदरी धरण परिसरात भीषण अपघात। जुन्या अरुंद पुलावरून पिकअप नदीत कोसळली। 31 वर्षीय अंकुश शिंदे यांचा मृत्यू। ग्रामस्थांचा संताप उसळला। जिंतूर तालुक्यातील एलदरी धरण परिसरातील जुन्या कटेडेरहित आणि धोकादायक पुलावरून पिकअप वाहन नदीपात्रात कोसळून 31 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी 3 मार्च रोजी रात्री घडली। अंकुश रामेश्वर शिंदे राहणार शिंदेफळ तालुका सेनगाव असं मृत युवकाचं नाव असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच हा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पुलाला कटेडे नसल्याने हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार अंकुश शिंदे हे जालना येथून आपल्या गावी पिकअप वाहनाने परतत होते। रात्री 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान ते एलदरी जवळील जुन्या पुलावरून जात असताना पुलाला कठडे नसल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी थेट पूर्णा नदीच्या पात्रात अंदाजे 20 ते 25 फूट खोल कोसळली। धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे नदीला मोठा प्रवाह होता। वाहन पुलाच्या संरचनेला अडकले, मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने चालकाला बाहेर पडता आलं नाही। ही घटना रात्री घडल्याने कुणाच्या लक्षात आली नाही। बुधवारी सकाळी पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना पाण्यात वाहन दिसल्यानंतर अपघात उघडकीस आला। पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। सुमारे 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला, तसेच क्रेनच्या सहाय्याने वाहनही बाहेर काढण्यात आले। ग्रामस्थांच्या माहितीनुसार मागील वर्षी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं होतं, त्यामुळे जुन्या पुलाचे कटडे वाहून गेले। तेव्हापासून हा पूल अत्यंत धोकादायक बनला आहे। वारंवार छोटे मोठे अपघात होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस दुरुस्ती करण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे। कोट्यावधीचा नवा पूल वापराविना दरम्यान याच ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीचा नवा पूल उभारण्यात आला, मात्र दोन्ही बाजूचे पोच रस्ते अद्याप पूर्ण न झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही। परिणामी वाहनधारकांना जीव धोक्यात घालून जुन्या पुलावरून प्रवास करावा लागतोय। नवा पूल तयार असूनही पोच रस्ते का पूर्ण होत नाहीत? आणखीन किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। बुधवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने परिसरात मोठी गर्दी होती। अपघातामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी विशेष प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली, मात्र सुमारे 4 तास वाहतूक कोंडी कायम होती। या दुर्दैवी घटनेमुळे शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली असून धोकादायक पुलाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे।